आणि आता जशी परिस्थिती चल्ला 2 वर्सां उपरांत एक्चुअली पळोवपाक गेल्यार तेंचो आता अर्धे कॉन्कर जाल्लेले आहा आणि त्या अर्ध्यान अख्खी सरकार येता आणि त्यांच्या डिपार्टमेंट्स येता. आमी पहिले हो प्रोजेक्ट कोणाच्या जाग्यार येता, गोयचे नंबर 2 मिनिस्टराच्या जाग्यार येता विश्वजीत राण्याच्या. तेणी हो जागो काढलो आणि तांकां विकलो. टीसीपी डिपार्टमेंट कोणाचे, त्या मंत्रीच्या अंडर येता. फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या मंत्र्याच्या अंडर येता. सो डिपार्टमेंट हांगासर एक्शनां घेवपाक तयार ना. आता जो बाब विनोद कुमार आहा ताका आमी सरळ प्रश्न विचारलो आणि सिंपल प्रश्न विचारलो, तूं हांगासर जो चीफ टाउन प्लॅनर म्हणून बसला किंवा सिनियर टाउन प्लॅनर म्हणून बसला, तू कित्याक म्हणून बसला? मंत्र्यान तुका केलो म्हणून काय तुज्या मदीं कितें एज्युकेशन आसलेलें, स्कील आसलेलें, एक्सपिरियन्स आसलेलें, प्लॅनिंगाची नॉलेज आसलेली म्हणून बसयलो तुका? म्हटल्यार कॉम्पिटन्स आसलेले म्हणून बसयला जाल्यार हो प्रोजेक्ट तुज्या बॉसाचो प्रोजेक्ट न्हू. आणि एक्चुअली प्लॅनिंगाच्या पर्स्पेक्टिवाच्यान तूं पळय आणि डिसायड कर म्हटल्यार उत्तर ना. कित्याक तर हो प्रोजेक्टाक एप्रुवलूच दिला त्याच्या बॉसाचो प्रोजेक्ट म्हणून. आता कॉन्करिंग जे जाल्लेले आसा, एक डिपार्टमेंट हेजेर एक्शन घेवपाक तयार ना. सीएमाचो रोल आमी पळयल्लो आसा, गांवच्या लोकांक आपोवन हाडले आणि मध्यस्थरी करतालो खंय, कशें कितें निभोवंक मेळटा तें पळय म्हणून. आता हेच जर सांगले कोर्टान वचत जाल्यार 10 वर्सां लागतली, 15 वर्सां लागतली, मागीर ती जाणटेली कशी मॅनेज करतली, जगतली काय ना हे विचारपी सीएम. म्हटल्यार सीएमूय कॉन्कर जाल्लो आहा दिल्लीकारांनी. दिल्लीकार जी आता मुघलशाही जाल्लेली आहा पळय सरकार, आमचो सीएम गेलो, तेणी कॉम्प्रोमायज केले, तो सरेंडर केलो, तो शरणागती गेल्लो आसा हेंच्या. आणि अशा परिस्थितीत आता जे रणांगणात उभे आसा ते गोयचे लोक, गोंयकार उभे आसा आणि आमी लढटले. यांच्या सारख्या स्वार्थाच्या फाटल्यान आमी रावचले ना. तुम्ही शरणागतीक वयतात चला, तो थंयसर एनवायरमेंट डायरेक्टर सांगता 1 वीक दी काय आपल्याक. एका नोटीस धाडून हायकोर्टाची 2 वर्सां जाली. 2 वर्सांच्यान हेंकां थंयसर कितें एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जाता तें दिसूंक ना. इन्स्पेक्शन केले काय म्हटल्यार गरज ना, ते ऍप्लिकेशन करतो कोणी करतले खंय आमी. ते फक्त आता पेपर हयतले खंय की हांगासर एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जातलो काय ना ते. तेका एक प्रश्न विचारलो, तो आता एनवायरमेंट डायरेक्टर म्हणून बसला आणि प्रिकॉशनरी प्रिन्सिपल म्हणून कायद्यान आसा. तेका विचारले आमी की तुजेर कोणाचेर दबाव आसा, तुका कोणी धमकयला? तो ना म्हणटा. मागीर आपले काम करपाक फाटीं कित्याक सरता? तर 2च कारणां आसूं शकता. एक तर जमाना, कॉम्पिटन्स ना, पाय धरून धरून पदव्यो घेतला, किंवा सरकाराचे सगळे चापलुसी करून करून हे सगळे ऑफिसर बसलेले आहा. एव्हरीथिंग सॅड अँड डन. ही सरकार कॉन्कर जाल्लेली आहा दिल्लीकारांक. प्रश्न गोंयकारांक इतलोच आहा, तुम्ही ह्या मुघल सरकार जी आसा ही भाजपची आणि तांकां ब्रोकर जनता पार्टी म्हणत जाल्यार तिडकी मारता. त्या लोकांनी आता उत्तर दिवचे, ही ब्रोकरेज न्हू जाल्यार कितें? कायद्यान कितलेशेच इल्लिगॅलिटी केल्लेल्या, कन्स्ट्रक्शन इल्लिगल जाल्लेल्या, दोंगर कापणी इल्लिगल जाल्लेली आहा. तुमची सरकार ही ब्रोकर जनता पार्टीचे जे ब्रोकर भोंवतात पळय कंप्लेनी मारपाक, तांकां विचारता ही ब्रोकरेज न्हू जाल्यार कितें? उत्तर दिवचे. फक्त वचून मंत्र्यांचे पाय धुले म्हणून जावचे ना. अरे तुम्ही PRA त्यांचे पाय धुवून तीर्थ म्हणून आमकां सांगू नका. तुम्ही लाचार जाल्लेले आहा, आमी हांगासर लढपाक येयल्लेले आहा आणि आमी लढटले. ह्या हाऊस ऑफ अभिनंदन लोकांक गोंयच्यान भायर धांवडयतले आणि ह्या सरकारा वांगडा आणि त्या भाजपा वांगडा जे कोण पायाकडे लोटांगण घालतले, तुम्ही घाला. तुमचे आमकां कसलेच पडलेले.